वहिनी, आता आपला प्लॅन यशस्वी होत चाललाय. आता असंच आपल्याला कंटिन्यू करायचंय. आपण कुणालाही आपल्यावर संशय येता कामा नये. आपण जर पकडले गेलो ना तर मग तर काय? काय म्हणालीस तू? आपण पकडलो गेलो तर म्हणजे? काय चाललंय तुमचं? आत्या, ही सावी आत्ता म्हणाली की आपण पकडलो गेलो तर. पकडलो गेलो तर म्हणजे? अरे यार, तुम्ही सगळ्यांनीच पकडलं मला. मी लपाछपी खेळत होती ना. असं का केलं? आता आता मी कुणाशीच बोलणार नाही. सगळ्यांची कट्टी. मला नाही खेळायचं. जा. काय मूर्खपणा आहे हा? इथे माझ्या डोक्याला काही कमी त्रास नाहीये. ए, हिला घेऊन जा आणि गप्प करा. आता आता या का चिडल्या? सगळे माझ्याशी वाईट वागतात. मी नाही बोलणार. नाही सावी, कोणी तुझ्यावर नाही चिडलंय. चल आपण ना जाऊया, तुझ्या खोलीत खेळूया. हा चल चल. ही खरंच लपाछपी खेळत होती की लपून छपून आमच्याशीच खेळ खेळतीये? आई, जेवण वाढलंय. धैर्याला नाही बोलवलं का? तो कुठे? ये सावी. धैर्य, तू किचन मध्ये काय करतोयस? तुझी प्लेट लावली ना तिकडे. हे सावीचं ताट आहे आणि आजपासून सावीसाठी जेवण मीच बनवणार. तिचं ताट सुद्धा मीच वाढणार आणि तिला भरवणार सुद्धा मीच. चला, हेच बघायचं बाकी होतं या घरात. अरे पण तुला स्वयंपाक करायची गरज काय? कारण डॉक्टरांनी असं सांगितलंय की सावीच्या ब्लड सॅम्पल्स मध्ये एक केमिकल आढळले. ज्याचं नाव आहे थेलियम. एक प्रकारचं विष आहे ते. त्यामुळे सावीचं पोट दुखत होतं. म्हणूनच इथून पुढं सावीचं सगळं जेवणाचं खाण्याचं पिण्याचं मीच बघणार आहे. सावी, चल. बस.
मला फक्त एक गोष्ट कळत नाहीये, सावीच्या पोटात ते केमिकल गेलंच कसं? आणि घरात आपण एवढे सगळे लोक आहोत, सावी काय खाते काय पिते एकाचंही लक्ष नाही. अरे आपण सगळे जे खातो तेच ती खाते ना. मग तिला जर त्रास होत असेल तर आपल्या सगळ्यांनाही त्रास व्हायला हवा नाही का? तेच तर नाही. मग तरी सुद्धा कसं घडलं बरं हे? आता ते आम्हाला कसं माहित? कदाचित तिने बाहेर काहीतरी खाल्लं असेल. बाहेर? सावी, तू बाहेरचं काही खाल्लं होतंस? तुला किती वेळा सांगितलंय, मला सांगितल्याशिवाय बाहेर जायचं नाही, बाहेरचं काही खायचं नाही, तरी खाल्लंस तू? नाही, मी मी बाहेरच जात नाही. ए, खोटं बोलू नको. तुम्ही तिघी गेलेलात ना बाहेर? हा, सावी, तू आज बाहेर गेली होतीस का? आणि कधी गेली होतीस? हे काय मला माहित नाही. मी विचारलं तर नीट उत्तर पण दिली नाही यांनी. हा, पण तू यायच्या जस्ट आधी आलेली. भाऊजी बाहेर म्हणजे आम्ही इथे मागच्या देवळातच गेलो होतो. विठ्ठलाचं देऊळ आहे. म्हणजे कंटाळली होती घरात बसून बसून. बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून मग फार लांब कुठे गेलो नाही. तिथं मागेच मंदिर आहे, तिथं जवळच जाऊन लगेचच आलो. हा, आणि मी बाहेर काहीच खाल्लं नाही. मला सकाळी दूध आणि नाश्ता ह्याच देतात. दुपारचं जेवण पण ह्याच देतात आणि रात्री खिचडी पण ह्याच देतात. मी फक्त यांनी दिलेलं जेवण जेवते, बाकी कुणाचंच नाही. मलाही कळत नाहीये, घरचं खाऊन सुद्धा तिला त्रास कसा काय होतो? हो, पण हल्ली आजकाल सगळ्या वस्तूंमध्ये भेसळच असते म्हणा. कदाचित त्यामुळे त्रास होत असेल नाही का? कारण काही असो, पण हा असला हलगर्जीपणा मला परत चालणार नाही, सांगून ठेवतोय. त्यामुळेच इथून पुढे सावीचं खाण्याचं पिण्याचं सगळं काही मीच बघणार. धैर्याचं जर का असंच चालू राहिलं तर सावीला संपवण्यासाठी मला दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागणार.
धैर्य, तुम्ही खरंच किती काळजी घेता माझी. तुम्ही असताना मला कधीच काही होऊ शकत नाही. नाना, काय झालं? ती बाईक नक्की कोणाची होती, काही कळलं का? तुझी वेळ भरलीये. नाना, अहो मॅडम, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्या फोटोत तेवढंच दिसतंय आणि त्याच्यावरनं मी बाईक कशी उडकणार? तुम्हाला नीट कुठलंच काम करता येत ना पूर्ण? ठेवा आता. काय चाललंय सगळं? काहीतरी पुरावा असायला हवा ना. कुठेतरी एकतरी पुरावा असेल. कोण होती ती बाई, कुठून आली? हे सगळं मुद्दाम ठरवून केलं जाते एवढं नक्की. आणि ती गाडी, ती गाडी गाडी कुठे ठेवली मी? पर्स मध्ये. गाडी ह्याच्यातच टाकली होती मी. मी जिंकले, मी जिंकले. पहिला माझा नंबर, पेढे खाऊ 100. ये काय मूर्खपणा आहे. मूर्खपणा नाही, रेस रेस लावलीये. मी आणि आर्याने रेस लावली होती आणि मी जिंकले. ये ही गाडी तुला कुठे सापडली? या अशाच गाडीचा वापर करून मला वेड लागले असं दाखवलं होतं ना. आता तुमचाच वार तुमच्यावरच पलटवणार. तुमचं गुन्हेगारी रूप मी अख्ख्या जगासमोर आणणार. मी आणि आर्या खेळत होतो ना, तर तुमच्या पर्स मधून ही गाडी सापडली मला. तुमची पर्स खाली पडलेली तेव्हा मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी आणली, म्हणून मी खेळायला घेतली. काय झालं? माझ्यासाठी नाही आणली का? सावी, काय ग, काय झालं? यांनी माझ्यासाठी गाडी आणली. हे बघ. अरे वा, मज्जा आहे हा एका मुलीची. हा, आणि ह्याच्यात एक गाणं पण लागतं. थांब, मी तुला ऐकवते. काही गरज नाही. हे बघ, मी तुझ्यासाठी नवीन गाडी आणेन. हा, अहो, ही सुद्धा चांगली आहे गाडी. हो, आणि त्यावर काहीतरी लिहिलंय सुद्धा ना. हं? बघू, मी वाचून दाखवते. हा, सांगितलं ना तुला. मी तुझ्यासाठी ना एक छान नवीन गाडी घेऊन येईन. आता खूप उशीर झाला की नाही, जाऊन झोप. नाही, मला हीच गाडी पाहिजे. सावी, त्यांनी सांगितलं ना ते आणतील, असा हट्ट नाही करायचा. पण माझी गाडी. अगं, त्याने सांगितलंय ना त्या गाडी घेऊन येणार, म्हणजे त्या आणणार. हं? चल
चल आता बरं झोपायला. चल हा चल चल बाळा चल. काही झालं तरी ही गाडी आणि माझं सिक्रेट कोणालाच कळता कामा नये. दामिनी मुजुमदार, आता तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याचा काही उपयोग नाही. तुमची सगळी पापं मी बाहेर काढणार. तुमच्यावर अशी वेळ आणणार आहे की रात्री झोपताना पण तुम्हाला भीती वाटेल. आणि सगळ्यात शेवटी तुम्हीच ओरडून ओरडून अख्ख्या जगासमोर तुमचा गुन्हा कबूल करा. बघाच तुम्ही. मी तुला सावध करायला आलीये. तुझा खेळ संपला. दामिनी मुजुमदार, तुझा खेळ आता संपला. तुला काय वाटलं गाडी स्क्रॅप मध्ये टाकली म्हणजे तू सुटलीस? लवकरच तुझा गुन्हा जगासमोर येणार, तू पकडली जाणार. नाही नाही यातल्या धैर्याला काही कळायला नको. कोण होती ती बाई? का करते हे सगळं ती? यामागे दुसरंच कोणीतरी आहे. मला शोधून काढायला हवं. घरापर्यंत हे सगळं नको यायला. मोबाईल एक पण धड फोटो आलेला नाहीये. काय करू, कसं शोधू, काहीच कळत नाही मला. कोण आहे? कोण आहे तिकडे? इथे तर कोणीच नाही. म्हणजे आता मला भास पण व्हायला लागले. नाही नाही हे कसं शक्य आहे? साबे थोडक्यात वाचले. चुकून पण दामिनी मॅडमला कळता कामा नये की या सगळ्या मागे तू आहेस. हॅलो हॅलो,
काय ग सावी, एवढ्या रात्री का फोन करायला सांगितलीस? काय झालं? परा, हे बघ, मला ना एकदम मस्त आयडिया सुचली, पण आपल्याला हे काम लवकरात लवकर सुरू करावं लागेल. ग तू सांग फक्त काम, लगेच करून टाकूया आपण. ऐक, हॅलो परा, काय झालं? तू काय बोलतच नाहीये. जमल ना तुला? हॅलो, हे बघ, दामिनी मॅडम ना आता जाम घाबरले, त्यामुळे आपल्याला उद्याच हा प्लॅन करायचा आहे. लवकरच त्या त्यांच्या तोंडून सगळं सत्य सांगून टाकतील. ओके? ठीक आहे, तू नको काळजी करूस, करतो मी मॅनेज सगळं उद्या. थँक्यू 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 सो मच पराग. हा, झोप आता तू. बाय. हा, सावीला सांगितलंय सगळं मॅनेज करतो, पण कसं करणार आहे मी हे सगळं? देवा, राम्या राम्या. हॅलो राम्या, प्रिंटिंग प्रेस उघडायची आता. धैर्य, आता फक्त काही दिवस.